नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 2024 रजिस्ट्रेशन या अनुषंगाने आपण अपडेट पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, यासाठी आपल्याला जावं लागेल CET-सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती, ते म्हणजेच cetcell.mahacet.org. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर चला जाऊया CET-सेलच्या वेबसाईटवरती, जेथे आपल्या कॅप रजिस्ट्रेशन संदर्भात असणारी महत्त्वाची अपडेट आपल्याला चेक करता येईल, पाहता येईल. आपल्या गुगल ब्राउझरमध्ये CET-सेल असं जरी टाईप करून आपण सर्च केलं असता, किंवा कॅप राऊंड 2024 असं सर्च केलं असता, B.एड ॲडमिशन 2024 असंही सर्च केलं असता, आपण ह्या पेजवरती पोहोचतो. आपल्या वेबसाईटचं करेक्ट जे ॲड्रेस आहे, नाव आहे, ते आहे cetcell.mahacet.org. याने आपण करेक्ट पेजवरती पोहोचतो. इथे आल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन प्रोसेस 2024-25 याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, जेथे विविध कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात, जे की आपल्या CET-सेल अंतर्गत येतात. त्यामध्ये हायर एज्युकेशन ही जी स्ट्रीम आहे, ही जी शाखा आहे, त्यामध्ये B.एड नवीन अपडेट आल्यामुळे इथं फ्लॅश होत आहे. त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल. त्याला आपण क्लिक केलं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण परत एका पेजवरती पोहोचू, जेथे आपल्याला अपडेट चेक करता येईल. विद्यार्थी मित्रो, आपण त्या पेजवरती आलो आहोत. एक रनिंग नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याला अगोदर आपण रीड करूया, नंतर पुढे वळूया. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट्स हॅव बीन एक्सटेंडेड अंटील 28 जुलै 2024, म्हणजे 2024 आपल्याला इथे पाहायला मिळते. म्हणजेच आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते त्याची डेट लांबल्याची आपल्याला त्या अनाऊन्समेंटमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर आपल्याला इथे खाली पब्लिश ऑन 23 जुलै 2024 हे पाहायला मिळते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक्सटेंडेड अंटील 28 जुलै याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो, जेथे आपल्याला इथे ओपन अशी एक टॅब दिसत आहे. तिला आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण ती फाईल डाउनलोड करून घेऊ शकता. तर आपण ह्या बाबी नेहमी दाखवत असतो, जेणेकरून आपल्यालासुद्धा ह्या स्वतः करता येतील. तर आपण पाहू शकता इथे CET-सेलचा लोगो, CET-सेलचं कोटेशन आणि त्यानंतर डेट 23 जुलै 2024 रोजी प्रसारित झालेली ही इम्पॉर्टंट नोटीस आहे. आपण इथे पाहू शकता इम्पॉर्टंट नोटीस ॲज पर द रिक्वेस्ट्स अँड रिप्रेझेंटेशन रिसिव्ड फ्रॉम द कॉलेजेसनी केलेली रिक्वेस्ट आणि त्यानंतर विद्यार्थी व पॅरेंट्सनी केलेली रिक्वेस्ट, ह्या सर्वांच्या रिक्वेस्टला मान देऊन आपल्या CET-सेलने काय केलं आहे, तर पॅरेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट्स फॉर द फॉलोइंग कोर्स हॅव बीन एक्सटेंडेड अंटील 28 जुलै 2024 हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच खाली दिलेले जे कोर्सेस आहेत त्याचे रजिस्ट्रेशन डेट ही वाढलेली आहे असं आपल्याला सांगण्यात आलं आहे, एक्सटेंड झाली आहे असं सांगण्यात आलं आहे. तर कोणते कोर्सेस? BPED. तर जे BPEDसाठी ज्या बंधू भगिनींनी रजिस्ट्रेशन्स केले होते, परंतु पूर्ण त्यांनी कंप्लीट फॉर्म भरला नव्हता, फॉर्म सबमिट केला नव्हता, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये चान्स आहे. त्यांनी परत रिमेनिंग जो फॉर्म आहे, ज्यांचे इनकम्प्लीट फॉर्म असं दाखवत होतं, त्यांनाही फॉर्म BPEDला भरता येतील, B.एडवाल्यांना भरता येतील, MPEDवाले जे बंधू भगिनी आहेत त्यांनाही भरता येईल, आणि M.एडवाले जे बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा भरता येईल. तर आता लक्षात घ्या, ज्यांचे रजिस्ट्रेशनच झाले नव्हते त्यांनासुद्धा चान्स आहे. सर्व कोर्सेस, ह्या चारही कोर्सेसला आपल्याला चान्स आहे. तसेच ज्यांनी इनकम्प्लीट फॉर्म भरला, म्हणजे नुसतं रजिस्ट्रेशन केलं, कुठलंही डॉक्युमेंट अपलोड केलं नाही, त्यांनासुद्धा चान्स आहे. तसेच ज्यांनी डॉक्युमेंट्स अपलोड केले पण फॉर्म सबमिट करायचा राहून गेला, म्हणजे शेवटची टॅब क्लिक करायची राहून गेली, फक्त डॉक्युमेंट्स अपलोड झाले होते, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चान्स आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन न केलेले, अर्धवट रजिस्ट्रेशन केलेले आणि फॉर्म सबमिट न केलेले, अशा तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना चान्स आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. तर आपण या अनुषंगाने रजिस्ट्रेशन्स कंप्लीट करायचे आहेत, आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे, ऑलरेडी त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची आपण लिंक देऊयात. तर पुढची प्रक्रिया आपल्याला त्याप्रमाणे काय करायची आहे, फॉलो करायची आहे. तर आता शेवटच्या डेटची 28 तारखेची वाट पाहू नका. बऱ्याच जणांनी विद्यार्थ्यांनी वाट पाहिली आणि
20 तारखेनंतर त्यांना कुठलीही प्रक्रिया करता आली नाही. 20 तारखेला आपली जी टॅब आहे ती रात्री 12 वाजता बंद होऊन गेली, हे लक्षात घ्या. 28 तारखेला परत ही टॅब बंद होऊन जाणार आहे. तर या टॅबचा, ओपन केलेल्या टॅबचा म्हणजे चालू केलेल्या टॅबचा नक्कीच आपण फायदा घ्यावा आणि त्याप्रमाणे आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते कंप्लीट करावेत. तर आपण आता त्या पेजवरती बॅक जाऊया. बॅक गेल्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस, तिथून रजिस्ट्रेशन कसं करायचं हेही आपल्याला इथे पाहता येईल. तर बीएड कॅप याला आपल्याला टॅप करायचं आहे. त्याला टॅप केल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन टॅब आपल्याला आलेली पाहायला मिळते. तिला आपण क्लिक करूया. आता ह्या न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला यू हॅव ॲपियर्ड फॉर महा बी एड CET असा प्रश्न विचारला जातो. तिथे आपल्याला यस याला क्लिक करायचं आहे. आपण ते केलं आहे. याला क्लिक करताच आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर विचारला जातो. या अनुषंगाने तो आपण तिथे टाकल्यानंतर आपण परत एका पेजवरती जातो आणि चेक CET डिटेल्स असं आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर आपल्याला एक नंबर प्राप्त होतो. तो नंबर म्हणजेच काय असतो तर BD हे त्याचे इनिशियल लेटर आहेत BED आणि BPEDसाठी ते BP असं आहे, हे लक्षात घ्या. तर आपल्याला एक नवीन काय मिळतो, यूजर ID मिळतो आणि हाच यूजर ID वापरून आपण काय करायचं आहे, जे आपलं रजिस्ट्रेशनची टॅब आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला लॉग इन पाहायला मिळतं. तर लॉग इनला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केलं की परत आपण एका पेजवरती जातो आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या लॉग इनमध्ये जो आपल्याला नवीन नुकताच रजिस्ट्रेशन नंबर मिळाला होता, B आणि D पासून स्टार्ट होणारा नंबर, तो इथं आपल्याला काय करायचा आहे, फुलफिल करायचा आहे, भरायचा आहे. तो भरल्यानंतर आपल्या BED CETचा जो ईमेल होता तोच ईमेलचा पासवर्ड आपल्याला इथे यूज करायचा आहे. लक्षात घ्या, इथं BD पासून असणारा युजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्ड जो आहे तो कुठला टाकायचा आहे तर आपल्या ईमेलचा पासवर्ड, म्हणजेच ज्या ईमेलच्या पासवर्डने आत्तापर्यंत आपण लॉग इन करत होतो तो पासवर्ड टाकायचा आहे व लॉग इन याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपला पूर्ण प्रोफाईल भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये विचारलेली माहिती सांगायची आहे, म्हणजेच तिथे इनरोल करायची आहे, टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट असं बटन दाबून परत पुढच्या पेजवरती जायचं आहे. जिथे गेल्यानंतर आपल्याला सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये आपला 10वीचा मार्क्स मेमो असेल, त्यानंतर 12वीचा मार्क्स मेमो असेल, ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क्स मेमो असतील तर ते काय करायचे आहेत, आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्याप्रमाणे सर्व मार्क्स मेमो आपण काय करूया, अपलोड. म्हणजेच कोणाचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे मार्क्स मेमो, त्यानंतर कोणाचं PG असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन यापर्यंतचे मार्क्स मेमो आपल्याला काय करायचे आहेत, सर्वांना अपलोड करायचे आहेत. हे मार्क्स मेमो अपलोड केल्यानंतर आपल्याला आपला फोटो म्हणजेच इमेज, ज्याला फोटो आपण पासपोर्ट फोटो आहे त्याचा आपल्याला अपलोड करायचा आहे फोटो, तो आपला 30 KB असायला पाहिजे. ऑनलाईन तुम्हाला हे करता येईल. आणि त्यानंतर आपली जी साईन आहे ती 15 KB एक चांगली साईन आपल्याला काय करता येते, अपलोड करता येते. 15 KBची साईन आपल्याला अपलोड करायची आहे. आणि इतर जे डॉक्युमेंट्स आहेत विद्यार्थी मित्रो, ते सर्व आपल्याला कुठल्या फॉर्ममध्ये पाहिजे आहेत तर PDF फॉर्ममध्ये. हेही आपल्याला सहजपणे ऑनलाईन करून घेता येतं. सर्व फोटो अगोदर आपले काढून ठेवा. 10वीचा मार्क मेमो, 12वीचा मार्क मेमो, ग्रॅज्युएशनचे सर्व मार्क्स मेमो म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरचे फायनल मार्क्स मेमो, तसंच TC व इतर जे डॉक्युमेंट्स आहेत आपले कॅटेगरी वाईज, त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपण रिसिप्ट याचाही फोटो काढून अपलोड करू शकता. त्यानंतर नॉन क्रिमिलेअर याचाही आपल्याला रिसिप्ट काढून फोटो टाकता येईल, अपलोड करता येईल. ह्या बाबी आपण काळजीपूर्वक करायच्या आहेत. परत आता डेट वाढेल न वाढेल याचा आपल्याला सांगता येत नाही. 28 नंतर डेट जर नाही वाढली तर परत आपण ह्या राऊंडला मुकाल. जी गोष्ट डबल होऊ नये तर आपण शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपण लगेच कामाला लागावे व आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावे. रजिस्ट्रेशन 2 टप्प्यामध्ये आहे. अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि दुसरा टप्पा म्हणजेच सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून आपल्याला काय करायचं आहे तर आपले जे फॉर्म आहे तो पूर्ण माहिती भरून सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केल्याशिवाय आपल्याला आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट होत नाही. ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात घ्या. आणि सबमिट केल्यानंतर मग CET सेलचं काम राहतं. ते काम म्हणजेच आपलं डॉक्युमेंट्स म्हणजे आपला पूर्ण फॉर्म व्हेरीफाय करणं हे आपलं काम नाही आहे. ते CET सेल त्याच्या हिशोबाने करून घेईल.
त्याची जिम्मेदारी CET सेलची आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.